नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट लॉस यामधील पुढचा टॉपिक आहे यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन टू फ्रेम अँड सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन पर्सेंट प्रॉफिट और लॉस। दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून म्हणजे माहितीवरून आपल्याला टू फ्रेम वर्ड प्रॉब्लेम म्हणजे वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे, शाब्दिक उदाहरण तयार करायचे आणि ते सोडवायचं आहे। हे वर्ड प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंटवर आधारित असणार आहे। तर या पद्धतीने आपण उदाहरणे कशी बनवायची आहेत, हाऊ टू फ्रेम वर्ड प्रॉब्लेम्स अँड हाऊ टू सॉल्व दिस वर्ड प्रॉब्लेम हा भाग समजून घेऊन प्रॅक्टिस सेट 34 सोडवणार आहोत आणि त्यामुळे आपण अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। सुरुवात करूयात। पहा, इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। कॉस्ट प्राइस 23,500, ट्रांसपोर्ट ₹1,200, टॅक्स ₹300 अँड सेलिंग प्राइस ₹24,250। ही इन्फॉर्मेशन घेऊन आपण आपल्या मनाने वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे। मग आपण त्यासाठी एखाद्या शॉपकीपरचं नाव मनाने घ्यायचं आहे आणि वस्तू जी आहे एखादी ऑब्जेक्ट आर्टिकल ते आपण मनानेच घेऊन त्याचं त्या ठिकाणी कॉस्ट प्राइस दाखवायची, त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च आणि त्याचा सेलिंग प्राइस याप्रमाणे इथे पहा त्यांनी बनवून दाखवलं। उदाहरण आपल्याला जोसेफ बॉट अ मशीन फॉर ₹23,500 पहा ही किंमत इथे वापरली। ही पेड ₹1,200 फॉर ट्रान्सपोर्टचा इथे त्याने उल्लेख केला आहे ॲज अ टॅक्स अँड ₹300 ॲज अ टॅक्स। तर हे 300 जे आहेत ते टॅक्समध्ये दाखवलेत। इफ ही सोल्ड इट टू a customer for ₹24,250 what was his percent profit or loss। मग त्याचा प्रॉफिट पर्सेंट किती किंवा लॉस पर्सेंट किती असं याप्रमाणे हे एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम तयार केलेला आहे आणि मग तो खाली सोडून दाखवलेला आहे। त्याचप्रमाणे इकडे पण इन्फॉर्मेशन दिलेली पाहिजे। इकडे वर्ड प्रॉब्लेम तयार करून दाखवला। इन्फॉर्मेशन ₹700, 18 आर्टिकल्स अँड ₹18,900। तर 18 आर्टिकल म्हणजे 18 डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स, 18 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत। एक वस्तूची किंमत ₹700 आहे आणि मग त्या सर्व एवढ्या प्राइसला विकलेल्या आहेत। अशा पद्धतीने त्यांनी इथे सरिताबेन बॉट 18 चेअर्स इच ॲट ₹700। 18 आर्टिकल्स शब्द येतो तर त्यांनी त्याच्याऐवजी चेअर्स म्हणजे वस्तूचं नाव घेतलेलं आहे डायरेक्ट आणि त्याप्रमाणे त्याची किंमत याप्रमाणे अँड सोल्ड देम ऑल फॉर ₹18,900 व्हॉट वॉज द पर्सेंट ऑफ हर प्रॉफिट ऑर लॉस। तर त्याचा पर्सेंट किती आहे या पद्धतीचे हे एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकामध्ये तयार करून दाखवलेले आहेत आणि सोडवलेले आहेत। तर आपण जो काही प्रॅक्टिस सेट 34 आहे पहा त्याच्यातले जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे त्याचा उपयोग करून एक्झाम्पल आपल्याला कसं बनवता येईल आणि ते कसं सोडवता येईल हे पाहणार आहोत। तर इथे सुरुवात करूयात आपण। यूजिंग द फिगर गिवन बिलो फ्रेम प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स। नंबर 1 कॉस्ट प्राइस ₹1,600 अँड सेलिंग प्राइस ₹2,800। तर इथे ही कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे। तर यावरनं आपण एक एक्झाम्पल इथे असं बनवणार आहोत। एक्झाम्पल मी बनवले पहा। राजू बॉट अ टेबल फॉर ₹1,600। राजू नावाचा व्यक्तीने याप्रमाणे टेबल घेतलेला आहे 1,600 अँड सोल्ड इट फॉर ₹2,800 फाइंड हिज प्रॉफिट पर्सेंट। तर डायरेक्ट प्रॉफिट दिसतोय आपल्याला, त्यामुळे आपण डायरेक्ट प्रश्नामध्ये प्रॉफिट पर्सेंट फाइंड आउट करा असं विचारलेला आहे। मग यामध्ये कॉस्ट प्राइस ₹1,600, सेलिंग प्राइस ₹2,800, therefore profit is equal to selling price minus cost price. This is your formula for finding profit। 2,800 minus 1,600 सबट्रॅक्शन करू आपण। 0 minus 0 0 येतील, सेकंड 0 minus सेकंड 0 0च येतील। 8 minus 6 2 आणि 2 minus 1 1 म्हणजे ₹1,200 it is profit of this shopkeeper whose name is Raju। Now we have to find the profit percent and for this we have learned the formula। आपण फॉर्म्युला हा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे। प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100। यामध्ये आता आपण व्हॅल्यूज घालू। प्रॉफिटची व्हॅल्यू आहे 1200,
कॉस्ट प्राइस आहे 1600 इंटू 100/1. हा जो 100 आहे हा नेमका न्यूमरेटरमध्ये आहे की डिनोमिनेटरमध्ये आहे हे कळावं यासाठी याला आपण /1 लिहिलेला आहे. असा नंबर असतो की जो याप्रमाणे ज्याला डिनोमिनेटर दाखवलेला नसतो त्याचा डिनोमिनेटर हा 1 लिहिता येतो आपल्याला. हा महत्त्वाचा गुणधर्म आपण लक्षात ठेवायचा. तर इथे आता फक्त आपल्याला 0 0 कॅन्सल करायचे आहेत. तर हे याप्रमाणे कॅन्सल केल्यानंतर इथे 1200 इंटू 1 1200च उत्तर येईल आणि 16 इंटू 1 16. 1200ला 16ने डिव्हाइड करायचं आहे. तर हे जे डिव्हिजन आहे ते आपल्याला करावं लागेल. तुमच्या कच्च्या पेजवर आपण हे डिव्हिजन करू शकतो. $1200 डिवाइड बाय 16. तर 16ने आपण जर डिव्हिजन दिलं भाग दिला तर 16 7 112 10 - 2 8 1 गेल्यामुळे इथे कॅरीवर केल्यामुळे 1 उरतील. 1 - 1 0 आणि 1 - 1 0. नेक्स्ट डिजिट खाली घेतला 0. 16 5 80. दॅट मीन्स युअर आन्सर इज 75. 1200ला जर 16ने डिवाइड केलं तर 75 एवढा आन्सर त्या ठिकाणी येतं आहे. म्हणजे इथे आपण 75 असं लिहू शकतो आन्सर. राजू हॅव 75% प्रॉफिट. राजूला 75% प्रॉफिट झालेला आहे. तर याप्रमाणे हे एक्झाम्पल तयार केलं आहे आपण आणि ते सोडवलेलं आहे. आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहू. कॉस्ट प्राइस ₹2000, सेलिंग प्राइस ₹1900. दोनच व्हॅल्यू दिलेल्या आहेत यावरच्या एक्झाम्पलप्रमाणेच. तर इथे आपल्याला दिसतंय की कॉस्ट प्राइस बिग आहे आणि सेलिंग प्राइस स्मॉल आहे. कॉस्ट प्राइस बिग असल्यामुळे त्या ठिकाणी लॉस होणार आहे हे आपल्याला उघड दिसतंय समजतंय. त्यामुळे आपण डायरेक्ट जरी विचारलं त्या प्रश्नामध्ये तरी चालेल की नेमकं लॉस पर्सेंट किती आहे असं आपण डायरेक्ट विचारू शकतो. तर हरी bought a sack of onions for ₹2000 and sold it for ₹1900. What was his loss percent? डायरेक्ट आपण लॉस पर्सेंट असा उल्लेख करून प्रश्न बनवलेला आहे. तुम्ही इथे हरीच्या ऐवजी वेगळं नाव घेऊ शकता, ओनियन्सच्या ऐवजी वेगळ्या वस्तूचं नाव वापरू शकता. आपण आपली कल्पनाशक्ती वापरून अशा पद्धतीचं उदाहरण बनवायचं आहे. दिलेल्या एक्झाम्पलमधून आपण आधी काय काय दिले ते लिहिले. कॉस्ट प्राइस ₹2000, सेलिंग प्राइस ₹1900. लॉस झालेला आहे तर लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. यामध्ये व्हॅल्यू घातल्या 2000 मायनस 1900. तर याचा आन्सर येईल पहा 100 रुपीज एवढा लॉस झालेला आहे. लॉस पर्सेंट काढायचा आहे आपल्याला म्हणून लॉस पर्सेंटचा फॉर्म्युला लिहिला. लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. लॉसची व्हॅल्यू 100 अपॉन 2000 इंटू 100/1. 0 0 कॅन्सल करूयात. 10 इंटू 1 10 1 10. 2 इंटू 1 2 1 2. 10/2 म्हणजेच 10 डिवायडेड बाय 2. 2चा टेबल म्हणा. 2 5 10 म्हणजेच आन्सर आलं 5. हरी मेड लॉस ऑफ 5%. हरीला 5% लॉस झालेला आहे. इन दिस वे वी कॅन फ्रेम द वर्ड प्रॉब्लेम अँड we can solve this word problem using the formulas. या प्रकारे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम तयार करता येईल आणि सोडवता येईल. आता क्वेश्चन नंबर 3 पाहू. त्यामध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॉस्ट प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स इज ₹1200 each. सेलिंग प्राइस ₹1400 each. आता इथे 8 आर्टिकल्स असं म्हटलंय बा त्यांनी. 8 आर्टिकल्स मध्ये आपल्याला 1200 ही ईच म्हणजे एकाची कॉस्ट प्राइस दाखवायची आणि सेलिंग प्राइस एकाची दाखवायची आपल्याला 1400. तर इथे फक्त 1 आर्टिकलची किंमत दिलेली आहे. कॉस्ट प्राइस सुद्धा आणि सेलिंग प्राइस सुद्धा. त्यावरनं तसं एक्झाम्पल आपल्याला बनवावं लागेल. याप्रमाणे आपण ते एक्झाम्पल बनवूयात. अ शॉपकीपर बॉट 8 फॅन्स फॉर ₹1200 each. एका दुकानदाराने फॅन घेतलेले आहेत. 8 फॅन आणलेत 1200 रुपीजला एक याप्रमाणे. अँड सोल्ड ईच फॅन फॉर ₹1400. फाइंड हिज प्रॉफिट पर्सेंट.
तर इथे पण आपल्याला दिसतंय की प्रॉफिट झालेला आहे, कारण घेतलेली वस्तू 1200 आणि विकली वस्तू 1400. कॉस्ट प्राईसपेक्षा सेलिंग प्राईस ही बिग दिसते, म्हणजे प्रॉफिट झालेला आहे. म्हणून आपण डायरेक्ट प्रश्नामध्ये फाइंड हिज प्रॉफिट पर्सेंट असं म्हटलेलं आहे. तुम्ही इथे ॲड करू शकता इफ ही हॅव प्रॉफिट ऑर लॉस अँड व्हॉट इज इट्स पर्सेंटेज, असं पण तुम्ही इथे प्रश्नामध्ये म्हणू शकता. तर कॉस्ट प्राइस ऑफ 8 फॅन्स इज इक्वल टू 1200 इंटू 8. आपल्याला मिनीची व्हॅल्यू काढायची. 1200ला मल्टिप्लाय करून 800 8 इंटू सेकंड 0 कोणत्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय केल्यास आन्सर 0 येते. यानुसार आपण इथे मानतोय. 8 2 16 कॅरी ओव्हर 1, 8 1 8 प्लस कॅरी ओव्हर केला 1 9,600 रुपीज. इट इज कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस ऑफ 8 फॅन्स 1400 इंटू 8. 800 8 इंटू सेकंड 0 8 4 32 कॅरी ओव्हर 3 8 1 8 प्लस 3 11,200. तर त्या दुकानदाराची कॉस्ट प्राइस झाली 9,600 आणि सेलिंग प्राइस झाली 11,200. तर यामध्ये प्रॉफिट झालेला आहे. त्यासाठी फॉर्म्युला प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 11,200 मायनस 9,600. 11,200 कच्चं काम करूया आपण. मायनस 9,600. 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0. 2 मधनं 6 मायनस होत नाहीत. कॅरी ओव्हर केले इथे 0 होतील. इथे 12 मायनस 6 6. 0तनं 9 मायनस होत नाहीत. पुन्हा कॅरी ओव्हर केले 10 मायनस 9 1. 1,600. तर 1,600 रुपीज एवढा प्रॉफिट तिथे झालेला दिसतोय आपल्याला. या प्रॉफिटवरनं आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. यामध्ये व्हॅल्यूज घाला. प्रॉफिटची व्हॅल्यू 1,600, कॉस्ट प्राइस 9,600 अँड इंटू 100 अपॉन 1. कॅन्सल द झिरोज. $1,600 अपॉन 96. आता इथे याला आपण शॉर्टमध्ये रूपांतर करूयात, म्हणजे भाग देणं सोपं होईल. याचं शॉर्ट रूप जे आहे, रिड्यूस फॉर्म जो आहे तो आपल्याला बनवायचा आहे. तर 16ने डिवाइड करता येईल. बोथ न्यूमरेटरला पण 16 डिवाइड करता येईल आणि डिनोमिनेटरला. 16 1 16 0 0 अँड 16 6 96 means your new fraction is 100 upon 6. आणि याला पुन्हा आणखी शॉर्ट जर बनवलं तर याचं होईल 2ने डिवाइड करून 50 अपॉन 3. म्हणजे 50ला 3ने डिवाइड करायचं आहे. 50ला जर आपण 3ने डिवाइड केलं तर 50 डिवायडेड बाय 3. ओके, 5ला डिवाइड करू आधी. 3 1 3. 5तनं 3 गेले 2. वरनं 0 घेतला 20 झाले. 3 6 18. 20 मायनस 18 2. पुढे आता नंबर नसल्यामुळे आपला डिव्हिजन संपलेला आहे. तर याचा आपल्याला एक मिक्स फ्रॅक्शन बनवावं लागेल. आलेला आन्सर 16. रिमाइंडर 2 अपॉन डिव्हिजर 3. 16 अँड 2 अपॉन 3. इट इज युअर आन्सर. 16 अँड 2 अपॉन 3. म्हणजे आपल्याला याप्रमाणे 16 अँड 2 अपॉन 3 हे उत्तर मिळालेलं आहे. द शॉपकीपर मेड प्रॉफिट ऑफ 16 अँड 2 अपॉन 3%. कम्प्लीट आन्सर इथे मिळत नाही आहे, कारण पूर्ण भाग जात नाही. 50ला 3ने पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून आपलं अपूर्णांकामध्ये उत्तर येणार आहे. मिक्स फ्रॅक्शनमध्ये उत्तर आलेलं आहे 16 अँड 2 अपॉन 3. नेक्स्ट प्रॉब्लेम. कॉस्ट प्राइस ऑफ 50 किलोग्रॅम ग्रेन म्हणजे धान्य ₹2000. सेलिंग प्राइस ₹43 पर किलोग्रॅम. कॉस्ट प्राइस दिली 50 किलोग्रॅम धान्याची ₹2000. सेलिंग प्राइस मात्र फक्त 1 किलोग्रॅमची दिली. पर म्हणजे 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅमची सेलिंग प्राइस आहे ₹43. तर यावरनं आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स जो आहे तो याप्रमाणे बनवावा लागेल. आधी Radhika bought sack of rice of 50 kilogram for ₹2000 and sold
23 per kilogram, find her profit percent. तर याप्रमाणे एक्झाम्पल बनवलेलं आहे. राधिकाने एक पिशवी घेतलेली आहे 50 किलोग्रॅम राईसची ₹2000 अँड सोल्ड ₹43 पर किलोग्रॅम. विकताना मात्र तिने 43 पर किलोग्रॅम प्रमाणे विकलेला आहे. तर त्याचा प्रॉफिट पर्सेंट किती? तर कॉस्ट प्राइस ऑफ 50 किलोग्रॅम राईस ₹2000. सेलिंग प्राइस ऑफ 50 किलोग्रॅम राईस ती काही दिलेली नाही आहे. आपल्याला सेलिंग प्राइस काढावी लागेल. 43ला 15 मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे तुमचा 0 डायरेक्ट आन्सरमध्ये आपण लिहिला आधी. 5 3 15 कॅरी ओव्हर 1 5 4 20 प्लस 1 21 ₹2150. इट इज सेलिंग प्राइस. द प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 2150 मायनस 2000 सोपं सबट्रॅक्शन आहे. 0 मायनस 0 0 5 मायनस 0 5 1 मायनस 0 1 अँड 2 मायनस 2 0. म्हणजे इथे तुमचा आन्सर याप्रमाणे 150. 150 म्हणजे ₹150 एवढा प्रॉफिट आहे. याचा प्रॉफिट पर्सेंट काढूया फॉर्म्युला वापरून. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. प्रॉफिट ₹150. देन युअर cost price 2000 into 100 upon 1. Now cancel the zeros. 15 upon 2 means 15 divided by 2. That means याचा आपण डिव्हिजन करू. 15 ला 2 ने डिवाइड करावं लागेल. 2 7 14 and remainder is 1. याचं कंप्लीट आन्सर आपला असं लिहावं लागेल. पहा युअर आन्सर 7 and 1 अपॉन 2. आलेला भागाकार जो आहे तो कंप्लीट आन्सर. इट इज अ मिक्स फ्रॅक्शन. 7 and 1 अपॉन 2. 7 या वरचा नंबर घेतला, रिमाइंडर आणि डिव्हिजर. 7 and 1 अपॉन 2 अशा पद्धतीचा आन्सर याचं होईल. राधिका मेड प्रॉफिट ऑफ 7 and 1 अपॉन 2%. 7 and 1 अपॉन 2% एवढा प्रॉफिट जो आहे तो राधिकाला झालेला आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरनं एक्झाम्पल बनवलंय आणि ते सॉल्व केलंय. यानंतर 5 नंबर 5 मध्ये आपल्याला दिले कॉस्ट प्राइस ₹8600, ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹250, पोर्ट्रेज ₹150 अँड सेलिंग प्राइस ₹10,000. यावरनं आपल्याला वर्ड प्रॉब्लेम फ्रेम करायचा आहे, बनवायचा आहे. Ramrao bought cupboard for ₹8,600. He pay ₹250 for transport and ₹150 for porterage. पोर्ट्रेज म्हणजे हमाली आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक खर्च. तर हे इतर खर्च झालेले आहेत. इफ ही सोल्ड इट फॉर ₹10,000 फाइंड हिज प्रॉफिट पर्सेंट ऑर लॉस पर्सेंट. आता इथे आपण असा उल्लेख केला आहे की प्रॉफिट झाला की लॉस झाला हे आपल्याला माहीत नाही आणि म्हणून प्रॉफिट पर्सेंट की लॉस पर्सेंट या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न बनवलेला आहे. तर आधी आपल्याला इथे शोधावं लागेल प्रॉफिट होतोय की लॉस. त्यासाठी कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस यांचं कंपॅरिझन करावं लागेल. तर टोटल कॉस्ट प्राइस काढायची आपल्याला इथे पहा 8600 कॉस्ट प्लस ट्रान्सपोर्ट 250 प्लस पोर्ट्रेज 150. या तिघांची जर आपण ॲडिशन केली तर ती 0 + 0 + 0 0 + 5 + 5 + 10 कॅरी ओव्हर 1 2 + 2 4 + 6 10 and 8 + 1 9 means ₹9,000. It is cost price. Cost price ₹9,000 and selling price ₹10,000. तर सेलिंग प्राइस बिग दिसते. सेलिंग प्राइस इज बिग देअरफॉर देअर इज प्रॉफिट. सेलिंग प्राइस बिग असेल तर प्रॉफिट होतो आणि कॉस्ट प्राइस बिग असेल तर लॉस होतो. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. दॅट मीन्स ते 10,000 मायनस 9,000. तर याचं आन्सर येईल 1,000. ₹1,000 हा प्रॉफिट आहे. याच्यावरनं आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढावा लागेल. त्यासाठी फॉर्म्युला प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. प्रॉफिटची व्हॅल्यू 1,000 अपॉन कॉस्ट प्राइसची व्हॅल्यू 9,000 इंटू 100 अपॉन 1. कॅन्सल द झिरोज. 100 अपॉन 9 मीन्स 100 डिवायडेड बाय 9. तर 100ला 9ने डिवाइड जर केलं तर किती आन्सर येतं ते पहा. कच्चं काम 100 डिवायडेड बाय 9
9 1 ज 9, 10 minus 9 1 उरले, वरचा 0, पुन्हा 9 1 ज 9, 1 उरले. तर यामध्ये आता 11, इट इज युअर कंप्लीट आन्सर. रिमाइंडर 1 अँड द डिव्हिजर 9 मीन्स 11 अँड 1 अपॉन 9. जेव्हा आपला भागाकार डिव्हिजन पूर्ण होत नाही त्यावेळेस तुम्ही असा आन्सर लिहू शकता. पहा, याला आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. तर मिक्स फ्रॅक्शनमध्ये कंप्लीट नंबर म्हणजे आलेलं उत्तर आधी लिहायचे, रिमाइंडर फ्रॅक्शनचा न्यूमरेटर होईल आणि डिव्हिजर जो असेल तो फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर होईल. तर 11 अँड 1 अपॉन 9 हे याचं आन्सर येईल. 11 अँड 1 अपॉन 9. रामराव हॅव अ प्रॉफिट ऑफ 11 अँड 1 अपॉन 9%. दिस इज सिम्बॉल ऑफ वर्ड पर्सेंट. पर्सेंटसाठी अशा प्रकारचं सिम्बॉल आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे हा वर्ड प्रॉब्लेम तयार केला आणि तो सोडवला. वर्ड प्रॉब्लेम बनवलेला आहे. तुम्ही ही नावं बदलू शकता मनाने आणि वर्ड प्रॉब्लेम तयार करू शकता. आपण या स्टेजला व्हिडिओ जर पॉज केला तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेता येईल. लास्ट क्वेश्चन, इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पहा, सीड्स वर्थ ₹20,500, लेबर ₹9,700, केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ₹5,600, सेलिंग प्राइस ₹28,640. आता हे जे दिलेलं आहे याच्यावरनं आपल्याला ॲग्रिकल्चर एक्झाम्पल बनावं लागेल. शेतीमालाचं उदाहरण आहे. तर यामध्ये शेतीमालाची कॉस्ट प्राइस जी असते ती शेतीमाल तयार होईपर्यंत झालेला सर्व खर्च जो असतो तो सर्व खर्च एकत्र करून आपल्याला त्याची ॲडिशन करावी लागते आणि त्याला त्या शेतीमालाची कॉस्ट प्राइस समजली जाते. तर याप्रमाणे आपण याचं एक्झाम्पल बनवूया. एक्झाम्पल बनवताना आपण आपली कल्पनाशक्ती वापरायची आहे. हर्बा सॉ सीड्स वर्थ ₹20,500 इन हिज फील्ड. हर्बाने त्याच्या शेतामध्ये एवढ्या किमतीचं बी पेरलेलं आहे. ही हॅड स्पेंड ₹5,600 ऑन फर्टिलायझर्स अँड केमिकल्स. ₹5,600चा खर्च केला आहे फर्टिलायझर्स आणि केमिकलसाठी. अँड ₹9,700 ऑन लेबर, आणि एवढा खर्च लेबर म्हणजे मजुरीसाठी केलेला आहे. इफ ऑन सेलिंग हिज प्रोड्यूस, म्हणजे त्याने त्याचा जो काही धान्य तयार झालेला आहे, माल तयार झालेला आहे शेतातला, तो त्याने विकला आणि त्याला किती रुपये मिळाले? ही अर्न म्हणजे मिळाले. किती मिळाले? ₹28,640. व्हॉट वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस? व्हॉट इज हिज पर्सेंटेज? मग त्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय आणि तो किती टक्के, याप्रमाणे असं एक्झाम्पल इथे आपल्याला बनवता येईल. आता हे आपण सोडवणार आहोत. तर यामध्ये टोटल कॉस्ट प्राइस आधी आपण काढूयात. तर टोटल कॉस्ट प्राइसमध्ये टोटल कॉस्ट प्राइस ऑफ प्रोड्यूस म्हणजे तयार झालेल्या धान्याची किंमत, सीड्स प्लस केमिकल्स प्लस लेबर. सीड्स आहेत 20,500 प्लस तुमचे केमिकल्स आणि फर्टिलायझर्स आहेत 5,600 प्लस 9,700. या तिघांची ॲडिशन या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर ती ॲडिशन जर आपण केली तर त्याचं जे आन्सर आहे ते येणार आहे 35,800. 35,800 या तिघांची ॲडिशन आलेली आहे. तर एवढा टोटल कॉस्ट प्राइस जी आहे ती झालेली आहे. पहा, पण त्याला त्याचं सेलिंग प्राइस त्याने विकल्यानंतर त्याला किती मिळाले? कॉस्ट प्राइस ₹35,800, सेलिंग प्राइस ₹28,640. नाउ कम्पेअर दीज टू नंबर्स. या टू नंबर्सची कंपॅरिझन करा. कोणता नंबर बिग आहे? तर 35,000 हा नंबर बिग आहे, म्हणजे कॉस्ट प्राइस बिग आहे. आणि कॉस्ट प्राइस ही बिग असल्यानंतर तुमची सेलिंग प्राइस मात्र स्मॉल असले आहे, म्हणजेच सेलिंग प्राइस स्मॉल आहे म्हणून देअर इज लॉस असं म्हणायचे. सेलिंग प्राइस इज स्मॉल देअरफॉर देअर इज लॉस, आणि तो लॉस काढायचा आपल्याला याप्रमाणे. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस 35,800 मायनस 28,640 ही सबट्रॅक्शन इथे आपल्याला करायची आहे. 35,800 मायनस 28,640 सबट्रॅक्शन करूयात कच्च्या कागदावरती बाजूला. 0 - 0 0, 0 - 4 होत नाहीत, कॅरी ओव्हर केले. इथे 7 कॅरी ओव्हर केल्यामुळे 10 झाले. 10 - 4 6, 7 - 6 1, 5 8 जात नाहीत, पुन्हा कॅरी ओव्हर केले. इथे 15 झाले. 50 8 गेले 7, 2 2 गेले 0, म्हणजे 7,160 हा लॉस झालेला आहे. 7,160 रुपीज. इट इज लॉस ऑफ हर्बा.
मग हा लॉस झाल्यानंतर त्याचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर त्यासाठी प्रॉफिट, जसं आपण प्रॉफिट पर्सेंट काढलं तसं या ठिकाणी लॉस पर्सेंट काढायचा आहे. लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. 7,160 लॉस, कॉस्ट प्राइस 35,800 इंटू 100/1. 0 जर आपण कॅन्सल केले तर इथे 0 याप्रमाणे 7,160 अपॉन 358 म्हणजेच 7,160ला डिवाइड करायचे 358ने. तर हा मोठा भागाकार आहे म्हणून 358चा टेबल आपल्याला इथे बनवायचा आहे. इथे हा डिव्हिजन करून कच्च्या कागदावर केलेला आहे आपण. तर 358चा टेबल बनवल्यानंतर आपल्याला दिसेल की 2 नंबरला 716 आहेत. 716ला भाग द्यावा लागेल पहिला, कारण 3 डिजिट नंबर आहे. जेव्हा तुमचा डिव्हिजर 3 डिजिट नंबर असेल तेव्हा पहिले 3 डिजिट आपल्याला भागण्यासाठी घ्यायचेत. 716 म्हणजे 716. तर 358च्या टेबलमध्ये 2 नंबरला असल्यामुळे 2चा भाग जाईल. याची सबट्रॅक्शन केली तर 0 आन्सर येईल. पुढचा 0 खाली घेतला, 0ला 0चाच भाग जाईल म्हणजे आन्सर किती आलं पहा, 20 आन्सर आलेला आहे. तर इथे या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे याचं 20%. म्हणजे हरबा जो आहे त्या हरबाला आन्सर आपण लिहू शकतो, हरबा मेड लॉस ऑफ 20%. हरबाला 20% एवढा लॉस त्या ठिकाणी झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 34 मधील एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत, ज्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स बनवून त्यांचं सोल्युशन केलेलं आहे, सोडवलेले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ निश्चित आवडेल. आपण व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सर्व सोडून दाखवलेले एक्झाम्पल्स आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायचे, जेणेकरून त्याचा आपल्याला अभ्यास करताना फायदा होईल. धन्यवाद.